ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले। सोन्याच्या दरानं 1,20,000चा टप्पा ओलांडलेला आहे। येत्या दिवाळीपर्यंत आणखीन सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत। ग्राहकी आता साधारण आहे त्योहाराच्या हिशोबाने तरी, कारण का जशी पाहिजे तशी नाही भाव वाढल्यामुळे। आणि प्रत्येक जण ज्यांना गरज आहे आणि नोकरी पेशाचा मीडियम क्लास आहे, श्रीमंत आहे, हे लोक सोनं घेतात। सोन्याचे भाव वाढण्याचे कारण काय? सोन्याचे भाव वाढण्याचे मेन रिझन पूर्ण वर्ल्डची सेंट्रल बँक सोनं परचेज करत आहे, चायना सोनं परचेज करतोय, त्याच्यानंतर अमेरिकेच्या टेरिफ वाढमुळे त्याच्यामुळे फरक पडतोय। आम्ही आता म्हणजे भाव बघितले आणि आम्हाला म्हणजे प्रश्न पडला की आता घ्यायचं किती। घरून जो विचार करून आले ते तितकं तर आम्ही घेऊच शकणार नाही, कारण भाव बघून तर आमचं बसणार नाही तितक्यामध्ये। म्हणजे त्यामुळे आमची परिवाराची तीच चर्चा चालू आहे की आता घ्यावं किती। इतक्या म्हणजे आमचं बजेट होतं, घरून जे ठरवून आलो ते नाही होऊ शकत आहे आम्हाला। आपल्यासारखे जे मजुरी वगैरे करतात त्या लोकांना जरा प्रश्न पडतो की जर त्यांची इच्छा जरी असली तरी ते दागिने करायच्या वेळेस विचार करतील, ते एवढे सोनं नाही घेऊ शकत। तर सरकारने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। निदान जे गोरगरीब लोक आहेत त्यांचा तरी विचार करायला पाहिजे की जर त्यांची इच्छा असली, त्यांची जर मनातून इच्छा होत असेल तर ते घ्यायची जरी इच्छा असली तरी ते घेऊ शकत नाही, का तर त्यांची तेवढी अपेक्षाच नसते ना, तेवढे पैशांची त्यांच्याकडे तेवढं उपलब्ध नसतात त्यांच्याजवळ। जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती व डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ या धोरणांमुळे सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असताना आपण पाहत आहोत। गेल्या वर्षी दिवाळीला जर विचार केला तर सोन्याचा भाव हा 80,000पर्यंत होता। मात्र आता काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपली आहे, तरी आजचा सोन्याचा जर भाव बघितला तर जवळपास 1,21,200 इतका सोन्याचा भाव झालेला आहे। त्यामुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना देखील पाहायला मिळत आहे। त्याच कारणाने सोन्याचे भाव वाढत असल्यामुळे ग्राहकांमध्ये कुठेतरी संभ्रम पाहायला भेटत आहे। आपण आहोत जळगावच्या सराफा बाजारात। आपण पाहू शकतो या ठिकाणी सोने खरेदी करण्यासाठी जरी गर्दी असेल तर ही गर्दी फारशी तुरळक गर्दी आहे। सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्याने सोनं खरेदी करत असताना मोठ्या प्रमाणात काटकसर करावी लागत आहे। आज या सोन्याच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भावामुळे सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक हे सोनं खरेदी करावं की नाही करावं अशा संकटात सापडलेलं आहे। आगामी काळात दसरा दिवाळी आहे, त्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करणं फार महत्त्वपूर्णच मानलं जातं। मात्र आगामी काळातही सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।